मला आता जवळजवळ 6 साड्यांवरचे ब्लाऊज रविवारपर्यंत शिवून द्यायचे आहेत. त्यातला एक जो ब्लाऊज आहे तो साधाच शिवायचा आहे, त्याला डिझाईन वगैरे काही नाही आहे. तो या निळ्या साडीवरचा आहे. हा एका आजींचा ब्लाऊज आहे. साडी खूप सुंदर आहे आणि त्याच्यावरचा ब्लाऊज मात्र त्यांना साधाच हवाय. त्यांनी मापाचं ब्लाऊज दिलंय, तर त्यांचा हा एक ब्लाऊज मला शिवून द्यायचा आहे. त्याचप्रमाणे आता ही जी साडी आहे ही अत्यंत छान मला आवडलेली साडी आहे. कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे. माहेश्वरी साडी आहे. या माहेश्वरी साडीवरचा ब्लाऊज मला डिझायनर शिवायचा आहे. त्यानंतर बाजूला ही जी दुसरी हिरवी साडी दिसते ती सुद्धा माहेश्वरी साडी आहे आणि ती सुद्धा खूप सुंदर साडी आहे. या दोन्ही माहेश्वरी साड्यांचे ब्लाऊज एका साधारण 25 ते 30 वर्षाच्या मुलीचे आहेत, म्हणजे लग्न झालेल्या मुलीचे आहेत, तर ते मला शिवायचे आहेत. त्यानंतर 2 पिवळ्या साड्यांवरचे ब्लाऊज पीस त्याच मुलीचे मी आधीच कापून ठेवलेले आहेत. त्या साड्या सुद्धा खूप सुंदर आहेत. हे बघा, इतक्या सुंदर साड्या आहेत. दोन्ही पिवळ्या आहेत पण खूप छान आहेत. आणि अजून एक गुलाबी रंगाची ही जी साडी आहे ती साधीच साडी आहे, तर त्याच्यावर डिझायनर नाही पण ते साधंच ब्लाऊज शिवायचं आहे. हे सगळे ब्लाऊज पीस मी काढून घेतलेले आहेत आणि या साड्या सुद्धा मलाच फॉल पिकोला टाकायच्या आहेत. माझ्या बिल्डिंगमध्ये एक बाई फॉल पिको करतात, त्यांच्याकडे या सगळ्या साड्या मी फॉल पिकोला टाकणार आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी आरती आणि तुम्ही पाहत आहात आरती पित्रे हा माझा चॅनल. आज मी तुम्हाला माझ्या बिझनेस ग्रोथ विषयी थोडंफार सांगणार आहे. मी 2007 ते 2018 पर्यंत एका कॉलेजमध्ये नोकरी करत होते. मध्यंतरी काय झालं, साधारण 2012-13 ची गोष्ट असेल, जवळजवळ 3 वर्ष आमचे पगारच वाढले नाहीत. त्याला काही वेगळी कारणं होती, परंतु पगार वाढले नाहीत. मग त्यावेळेला काहीतरी दुसरा इन्कम सोर्स सुरू करावा म्हणून मी काय करावं विचार करता करता माझ्याच डोक्यात आलं की आपण होलसेलमध्ये ड्रेस मटेरियल घेऊन ते विकावेत. मग मी त्याच्या शोधार्थ माझं सगळं म्हणजे शेड्यूल मी क्रिएट केलं आणि क्रोमवरनं एक होलसेलर मी शोधून काढले जे गुजरातचे होते. तर त्यांच्याकडनं ड्रेस मटेरियल घेऊन मी ड्रेस मटेरियल ते विकायचं असं ठरवलं. परंतु आता विकायचे कसे, त्यावेळेला मला यूट्यूबबद्दल काहीही माहिती नव्हतं. मी काय केलं, माझा फेसबुक अकाउंट होता. फेसबुक अकाउंटवर मी माझ्या प्रोफाईलमध्ये जाहिरात दिली की असे माझ्याकडे ड्रेस मटेरियल आहे, तुम्ही जर सेटच्या सेट घेतलात तर तुम्हाला तो या किमतीत पडेल आणि तुम्हाला याच्यावर भरपूर डिस्काउंट पण मिळेल, आणि जर तुम्ही सिंगल घेतलात तर तुम्हाला या रेटला पडेल. आता हे ड्रेस मटेरियल मी विकायला सुरुवात केली. तो काळ होता दिवाळीच्या आधीचा, म्हणजे साधारण ऑक्टोबरमध्ये दिवाळी आलेली होती आणि सप्टेंबर म्हणजे गणपतीनंतर मी हा बिझनेस सुरू केला. आणि ही ऑफर ठेवल्यामुळे मला इतका रिस्पॉन्स मिळाला की पुढची जवळजवळ 4-5 वर्ष मी खरंच प्रॉफिटमध्ये बिझनेस केला. त्यानंतर गुजरातमधून बांधणीच्या पर्सेस मी होलसेलमध्ये घेऊन त्या सुद्धा मी भरपूर विकल्या. हा बिझनेस मी संक्रांतीच्या आधी सुरुवात केली, त्यामुळे बऱ्याच बायकांनी त्यावर्षी माझ्याकडनं पर्सेस घेऊन त्यांनी संक्रांतीचं वाण दिलं. त्याचा मला भरपूर फायदा झाला. जिथे जिथे हे व्यावसायिक स्टॉल लागत होते तिथे स्टॉलवर मी ड्रेस मटेरियल आणि पर्सेस विकायची. अर्थात त्यावेळेला माझ्या मुलीची मला थोडीशी मदत होत होती. शनिवार रविवार जर एक्झिबिशन असेल तर त्यामुळे तिची मला मदत व्हायची, पण तिथे सुद्धा मी भरपूर कमाई केली. त्यानंतर मग काय झालं, 2018 मध्ये मी नोकरी सोडली. त्याला कारण वेगळं होतं, म्हणजे माझी आई आजारी होती, मग मी आईकडे गेले आईच्या मदतीसाठी आणि त्यामुळे मी नोकरी सोडली. परंतु हा जो माझा बिझनेस होता तो ऑनलाईन असल्यामुळे मी तिथे सुद्धा तो चालू ठेवला आणि तिथून सुद्धा मी डायरेक्ट सप्लायरकडून कस्टमरला ते ड्रेस मटेरियल मध्ये प्रॉफिट मार्जिन काढून मी विकत होते. असं सगळं सुरू झालं. मला शिवणकामाची पहिल्यापासून आवड आहे. नोकरी करायच्या आधी मी ब्लाऊज पण शिवत होते, त्यामुळे मला साधे ब्लाऊज शिवता येत होते. 4 टक्स कटोरी ब्लाऊज मला शिवता येत होते, परंतु फॅशनचे कुठलेही ब्लाऊज मला शिवता येत नव्हते कारण मी शिकलेच नव्हते. 2018 ते 2020 पर्यंत मी आईकडे होते. 2020 मध्ये मी पुण्यात आले आणि कोरोना सुरू झालं. मग कोरोनाच्या काळात मी यूट्यूबवर बऱ्याच लेडीज ज्या फॅशनचे ब्लाऊज शिवत होत्या, ज्या डिझायनर ब्लाऊज शिवत होत्या, त्यांचे भरपूर व्हिडिओज बघून मी माझे आणि माझ्या काही नातेवाईकांचे ब्लाऊज शिवले. म्हणजे मी प्रॅक्टिस करण्यासाठी म्हणून शिवले की मला सुद्धा डिझायनर ब्लाऊज शिवता यावेत. मला आवड होती, इच्छा होती, म्हणून मी ते केलं. कोरोना संपल्यानंतर याचा मला भरपूर फायदा झाला. मी व्हॉट्सॲप ग्रुपवर, त्यानंतर फेसबुकवर, त्यानंतर माझे काही अजून बिझनेस ग्रुप्स मी तयार केलेले होते त्या काळात. तर म्हणजे मी जॉईन झालेली होते त्या ग्रुपना. त्यामुळे त्या सगळ्या ग्रुप्सवर मी जाहिरात दिल्यानंतर मला डिझायनर ब्लाऊज शिवायच्या पण ऑर्डर्स यायला लागल्या. पण माझं कसं आहे, माझं आता थोडंसं अबाव 60 एज असल्यामुळे मी अर्जंट ब्लाऊज कुणाचेही घेत नव्हते, अजूनही घेत नाही आहे. परंतु सगळ्या प्रकारचे ब्लाऊज मी शिवते
आत्ताच्या फॅशननुसार सुद्धा शिवते. फी म्हणजे ती जी काही शिलाई असेल ती मात्र मी टेलरिंग शॉप एवढी घेत नाही, मी कमी घेते, कारण मी अर्जंट कुणालाही देत नाही आणि घरात बसून माझ्या सवडीने मी शिवते म्हणून. आणि घरात बसून शिवणाऱ्यांना नेहमीच कमी पैसे मिळत असतात, तर या हिशोबाने मी माझ्या हिशोबाने मी पैसे घेत असते. आणि फक्त ब्लाउजच शिवते असं नाही, मी रिपेअरिंगची कामं पण घेते. परंतु कुणाचेही फाटके तुटके कपडे मी शिवून देत नाही. जे नवीन कपड्यांचं ऑल्टरिंग आहे, कुर्तीचं म्हणा, ड्रेसचं म्हणा किंवा गाऊनचं म्हणा, हे रिपेअरिंग मी करून देते. आता हे बघा, आता हे मी सोफ्याचे जे कुशन असतात त्याचे कव्हर त्यांच्या त्या कुशन्सना मोठे होत होते, मग त्यांनी मला चारी बाजूनी त्याला थोडं थोडं मार्जिन सोडून टिपा मारून द्यायला सांगितल्या. तर ही अशी कामं सुद्धा घेते. आणि ब्लाऊज तर शिवते. माझे स्वतःचे ड्रेस मी घरातच शिवते, मी कुठेही बाहेर शिवायला टाकत नाही. ही सगळी कामं मी माझ्या सवडीने करत असते. आणि माझा ड्रेस मटेरियल विक्रीचा व्यवसाय अजूनही खूप छान पद्धतीने चालू आहे. ऑनलाईन मी विकत असते, म्हणजे फेसबुकवर विकते, त्यानंतर व्हॉट्सॲप ग्रुप्सवर विकते, म्हणजे असं मी ऑनलाईन करत असते. आणि या सगळ्यातनं मला भरपूर कमाई होते. अर्थात माणसाला जर इच्छा असेल, आवड असेल तर अनेक गोष्टी तो करू शकतो. हे एवढं सगळं करून सुद्धा यूट्यूबवरचे व्हिडिओज बघून बघून मी माझे 2 चॅनल ओपन केले. आत्ता हा जो चॅनल आहे जो तुम्ही बघताय, याच्यावर मी लहान बाळांची झबली दुपटी वगैरे शिवते. ती झबली दुपटी सुद्धा मी विकते, म्हणजे मला जशा ऑर्डर्स येतात तशी विकते. आणि जर कुणी शिवून द्यायला सांगितलं तर ते सुद्धा मी त्यांच्या आवडीप्रमाणे डिझाईन बनवून शिवून देते. आणि दुसरा जो चॅनल आहे तो स्टुडिओ संजीवनी नावाने आहे. त्या चॅनलवर मी वेगवेगळ्या दिग्गज लेखिकांच्या कथा वाचून दाखवत असते. तर आत्ताच्या या घडीला आणि या वयात मी एवढी सगळी कामं करते. शिवाय माझी घरातली कामं ही घरातच आहेत. माझ्याकडे कुठल्याही कामाला अजूनपर्यंत तरी बाई नाही आहे. हे सगळं मी तुम्हाला जे सांगितलं हे माझा मोठेपणा दाखवण्यासाठी सांगितलेलं नाही. तर मला असं वाटतं की असा जर आपल्याकडे वेळ असेल आणि आपल्याला एखाद्या कामाची आवड असेल, ज्या कुठल्याही कामाची आवड आहे, ते काम आपण त्याचं व्यवसायात रूपांतर करून आपण त्यातनं सुद्धा कमाई करू शकतो. आत्ताचं जे जग आहे किंवा आत्ताची जी पिढी आहे त्या पिढीला सगळं रेडीमेड लागतं. तर आपण त्याचा फायदा घेऊन जर आपण काहीतरी घरातल्या घरात सुरू केलं तर आपण आपली घरातली कामं, घरातले व्यवसाय, घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळून आपण स्वतःसुद्धा घरात बसून भरपूर कमाई करू शकतो. माझी ही बिझनेस जर्नी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती, म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. हेतू एवढाच आहे की यातनं तुम्ही सुद्धा काहीतरी मोटिवेशन घेऊन तुमच्या आवडीचं कुठलंही काम असू दे, फक्त शिलाई कामच असं नाही, आत्ताच्या ज्या पिढीला सगळं रेडीमेड हवं असतं, तर त्याचा फायदा घेऊन तुम्ही जर घरातल्या घरात एखादा असा छोटासा व्यवसाय सुरू केला आणि तो वाढवला तर तुमची सुद्धा अशा प्रकारे कमाई होऊ शकते. सध्या भरपूर टेक्नॉलॉजीज आपल्यासमोर आहेत, त्या शिकून घेऊन आपण आपल्या फायद्यासाठी जर त्याचा छान उपयोग करून घेऊ शकलो तर त्यात वाईट काय आहे. आपल्याला नवीन छान काहीतरी शिकता येतं आणि आपला फायदाही होतो. तर आपली कमाईच वाढते एवढाच भाग नाही आहे, परंतु आपलं मानसिक स्वास्थ्यसुद्धा छान राहतं. आणि मानसिक स्वास्थ्यासोबत आपलं शारीरिक स्वास्थ्यसुद्धा आपण खूप छान प्रकारे जपू शकतो. म्हणून मला हे विचार तुमच्यापर्यंत पोचवायचे होते. तर माझी ही बिझनेस जर्नी तुम्हाला कशी वाटली, माझे हे विचार तुम्हाला पटले का, हे मला कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि आवडले असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला आणि हाईप करायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.